बोलना बोलना
चित्रपतीला पुष्पार्पण करून या शिवकार्यक्रमाला सुरुवात करायची. या ठिकाणी महाराष्ट्राचे सगळे आणि
तुम्हाला हे बद्दल तुम्हाला काय सांगितलं सांगितलं तुमच्या जीवावर बोलू करू माझं नाव खाली का तुम्हाला मी तुमच्या जीवावर बोलवतो म्हणलं होतं मला स्पष्ट सांगा बोलायचं नाही आता बोलवलंय म्हणून खाली नाही झाली पाहिजे त्यांना जाताना सगळ्या मनात असतं त्याचं मला नका देऊ मला देत नाही तुम्ही जातो पाहुणा आल्याला आल्याला पाहुणा सुरक्षित ही मराठीची जबाबदारी जेवढे शक्य आहे तेवढे इकडच्या बाजूला आणि शक्य आहे तेवढे इकडच्या बाजूला मी तुम्हाला सांगितलं काम करायचं एका मिनिटात हा आणि तुम्ही ते ज्यावेळेस जाणार आहे त्यावेळेस जर तुम्हाला इकडून जागा नसली तर फटाफट त्यांच्यासाठी रस्ता रस्ता मोकळं करायचं ढाकला ढाकला आधी बघायला करायचं बसा खाली बसा खाली गाड्या बसा आधी बाजू काढायचं नाही करायचं बसा खाली एक मानवी समाज मला खाली बघा खाली बस एकाने उभारायचं जे शिका मागा नाही घेणार तयार बसा दोन दुसरं झाला आपल्याला लांब जायचं प्रवास जवळ नाही आपल्याला त्यावर पडतेच खाली बघा असं विनंती करतो आपण आता या ठिकाणी मराठा समाजाला संबोधन करायचे या ठिकाणी या ऐतिहासिक क्षणांसाठी या स्टेजवरच्या मान्यवर त्यांच्यामुळे पाठीमागील समाजाला काही दिसत नाही स्टेजवर मान्यवर खाली बसण्याची कृपा करावी दुसरं काही या ठिकाणी या विजयाचा गुलाल आपण या ठिकाणी सन्माननीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे विजयाचा गुलाल आपण या ठिकाणी मनोजवांना लावत आहे या ऐतिहासिक सुवर्ण क्षणासाठी महाराष्ट्राचे एकनाथ शिंदे साहेब आणि मनोजवांनी केले बरोबर आपण या ठिकाणी ज्यांनी शब्द खरा करून दाखवला तो महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना या ठिकाणी मी मनोजवांना विनंती करतो सोशल मीडिया व्हेरी गुड 4,20,000 इंस्टा आहे 25,000 या ठिकाणी छत्रपतींची जन्मी शोभा या ठिकाणी मनोजदादांना मी विनंती करतो
आपण मुख्यमंत्र्यांचं चाल द्या चाल चाल द्या चाल पाठीमागे या ना, सगळे पाठीमागे या. पाठीमागे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांना मनोजदादा यांच्या माध्यमातून गौरवशाल देऊन या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. मनोजदादा आपण मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी सन्मान करायचा मुख्यमंत्री महोदयांच्या मराठ्यांची शान करणारे आणि क्रांतिकारक नेत्यांनी मराठा समाजाला दिलेला शब्द पाळला. आपण सगळ्यांना आता बाजूला व्हायचे, सगळ्यांना विनंती सर्वांना आपण बाजूला व्हायचे. चला चला बाजूला सगळ्यांना विनंती तिला बाजूला स्टेज रिकामा करा, स्टेज रिकामा करा. चला 1 मिनिट मला फोटो काढ दे बरं. विनोद चव्हाण मी या ठिकाणी जो ऐतिहासिक क्षण हो एक मिनिट व्हिडिओ घ्या तो. या ठिकाणी मी म्हणून ते नंतर करा. चला 1 मिनिट आपलं मनोगत व्यक्त करायचे. माननीय मुख्यमंत्री सरकारी मंत्रिमंडळाचे शिंदे साहेब सगळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी आले आपण इथं यासाठी आलो होतो की ज्या 54 लाख मध्ये सापडल्या कोणाला 70 रुपये झाले. 54 लाख मराठा समाजाच्या ज्या नोंदी सापडल्या त्या वाटप करण्यात याव्या. ज्या मराठा समाजाच्या नोंदी सापडल्या त्याच्या परिवारातल्या लोकांना हे तातडीनं कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावेत. आणि आपली तिसरी मागणी होती ज्याची नोंद सापडली त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा देण्यात यावं या मागणीसह आपण या ठिकाणी आलो होतो. आपण यासाठी 4.5 महिन्यापासून आपल्याला न्याय मिळावा आणि सगळे सोयरे सुद्धा नोंद नसल्यामुळे आरक्षणात यावे यासाठी अध्यादेश होणं आवश्यक होतं. मी जास्तीचं न बोलता फक्त शिंदे साहेबांना एवढीच विनंती करणार आहे. माझ्या बायबाप मराठ्यांना या आरक्षणासाठी संघर्ष केलाय. 300 पेक्षाही जास्त मराठ्यांच्या पोरानं या आरक्षणासाठी आत्महत्या केल्या, बलिदान दिलं. आज त्या माझ्या माता माऊलीच्या कंपाळी कुंकून आणायला या मराठा आरक्षणासाठी स्वतःच्या घरातला खर्चा पुरुष गेला आणि कुटुंब उघड्यावर पडलं. या सगळ्यांचं स्वप्न साकार करण्याच्या जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर होती. अण्णासाहेब पाटलांपासून मेटे साहेबांपर्यंत आणि जावळे पाटलांपासून या बलिदान केलेल्या 350 पेक्षाही जास्त पोरांचे बलिदानाचे आणि स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर होती. आपण काल मुख्यमंत्री साहेबांना
नोंदी मिळालेल्या मराठ्यांना नोंदी तातडीने देण्यासाठी शिबिरे सुरू केले. वंशावळी जुळवण्यासाठी आपण समिती स्थापन केली आणि नातेवाईकांना देण्यासाठी सुद्धा अर्ज करावेत म्हणजे त्यांनाही तातडीला देण्यात येईल. आणि महत्वाचा मुद्दा ज्याची नोंद मिळाली त्या सगळ्या सोयरे ज्याची नोंद मिळाली त्या मराठा बांधवांच्या सगळ्या सोयऱ्यांना म्हणजे परंपरेनुसार जिथं जिथं लग्नाच्या सोयरिकी जुळतात ते सर्व सगळे सोयरे गणगोतातील सगळा सोयरा याच्या नोंद नसल्यामुळे याला देण्यात यावं. आणि मुख्यमंत्री साहेबांनी काल याचा राजपत्र आणि अध्यादेश काढला त्याबद्दल मराठा समाजाकडून तुमचं मनापासून धन्यवाद. मराठ्यांनी खूप साहेब यासाठी ताकदीने संघर्ष केलाय. माझे मराठ्यांचे लेकर आंतरवालीपासून निघाल्यापासून रस्त्यावर झोपले. कधी अन्न मिळालं कधी भाकरी मिळाली नाही मिळाली पाणी मिळालं नाही बघितलं. एखादंही माझ्यापर्यंत घराणं केलं नाही की आम्हाला अडचणी आल्या म्हणून. ज्या संघर्षाला तोंड दिलं पण मीही या समाजाला मायबाप मानला याला शब्द दिला होता तुमची झालेली या महाराष्ट्रातली एकी आणि तुम्ही भोगलेला संघर्ष मुलगा म्हणून वायाला जाऊ देणार नाही. साहेब माझी महाराष्ट्राच्या वतीनं फक्त तुम्हाला एकच विनंती आहे. माझी तुमच्याकडे जास्तीची विनंती अजिबात नाही. फक्त एकच आहे जे सगळ्या जो सगळ्या सोयऱ्यांचा आधीच झाला लोकांना ऐकून द्या बरोबर करू नका बाहेर बाहेर ज्याला दिसत नाही ते शांत बसले तुम्ही उभा राहिला तो काय काढायला लागले काय इथं लोकांना ऐकायचं नका ते सुद्धा ऐकून घ्या. फक्त शिंदे साहेब आमची तुम्हाला मराठा समाजाच्या वतीने फक्त विनंती जो सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढला राजपत्र काढलंय मी थांबतो चलून द्या तुमचं नाही तुमचंच भाऊ द्या. तुम्ही आरक्षण नाही ह्याला नाही का आरडा गोंधळ करायला तुम्हाला काय बसायचं खाली खाली बस उभा राहिलं तर राहायला नाही खाली बस म्हणतो तुला का दिसत नाही. मराठा समाजाच्या वतीने साहेब तुम्हाला माझी विनंती आपण जो अध्यादेश काढलाय जो जे राजपत्र काढलंय ज्याची कुणबी नोंद मिळाली कुणी सांगितलं तुला कुठं कुठून काढी आणली तो यावेळेला आला का गप्पा म्हणजे त्यांना सांगितलं तुम्हाला जमत नाही ना हळूच काढी डोकी त्या कामाला नाही तर कुठे रोय माझी तुम्हाला विनंती आहे साहेब माझ्या मराठा समाजाच्या वतीने कारण मराठा समाजाने हा शब्द ऐका हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे म्हणून 4.5 महिने आपण यासाठी संघर्ष केला. जीवाची बाजी लावली या उपोषणामुळे माझं शरीर सुद्धा मला साथ देत नाही हे माझ्या मायबाप सगळ्या मराठ्यांना माहिती. तरी मी माझ्या जीवाची पर्वा न करता मराठा समाजासाठी रात्र दिवस झगडलोय. माझी फक्त साहेब तुम्हाला एकच विनंती आहे हा जो अध्यादेश झालाय हे जे राजपत्र निघाले ज्यांची कुणबी नोंद मिळाली त्याच्या गणगोतातील सगळ्या सोयऱ्यांना त्याच कुणबी नोंदीच्या आधारावर कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचे येणार आहे. या जे अर्जाबाबत हा जो गुन्हा उघडलाय
फक्त या गुलाबाचा शिंदे साहेब अपमान होऊ देऊ नका एवढीच विनंती आम्हाला. हा ज्या कायम स्वरूपी आहे याचबरोबर आम्ही भांगे साहेब सुद्धा काल सांगितलं त्यांनी दुरुस्ती करतो म्हणले. आमचं फक्त एवढंच म्हणणं ज्याची नोंद मिळाली त्याचं शपथपत्र घेऊन त्याच्या सोयऱ्याला देण्यात यावं. ग्रह चौकशी नंतर करावी. सध्या त्यांना प्रमाणपत्र वाटप करायला सुरुवात करा. ही शिंदे राहू द्या, तिला कंटिन्यू काम करू द्या. गोरगरीब मराठ्यांचं खूप चांगलं होईल. सध्या तिला मुदत वाढ दिली. ज्या केसेस झाल्या त्याबद्दल त्यांनी पत्र दिलं. ज्या ओबीसीच्या सवलती आहेत त्याही मराठा समाजाला लागू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. फोन करते मला काय झालं बोलून रातभर कोपर्डीचा पण त्यांनी तोही पाठपुरा तातडीला करण्याचं ठरवलंय. क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातूनही हा एक मत आपला सुद्धा मन असतो. मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्या त्यासाठी मराठवाड्याचं 1884चं गॅजेट आहे तेही शिंदे साहेबांच्या समितीकडे देऊन आणि ते स्वीकारून आपण तेही लागू करावं. कारण त्याच्यात आमचा खूप फायदा होणार आहे. कारण मराठवाड्यात नोंदी कमी आहे. 1884ची जनगणना आहे तिच्यातही कुंडीचा उल्लेख आहे तीही आपण स्वीकारावी. आजच्या या उपोषण सोडवण्याच्या माध्यमातून आपण आलात त्याबद्दल त्या महत्वाचे विषय आम्ही तुम्हाला लगेच सांगितले. कारण ही जनता तुमचीच आहे आणि तुम्ही सध्या जनतेचे मायबाप आहेत म्हणून हे लेकरं रडायला तुमच्याकडेच येणार. आम्हाला आधी म्हणजे मुंबईतच येऊ ना काम झालं म्हणजे जनता वीज तुमची सरकार तुम्ही आणि मुंबईत येऊ नका. मुंबईत येऊ नका म्हणलं मग काही जास्त नाही घरी महिना पुढे आजाद महिना. पण ऐकते खरंच माझ्या जातीचा मला स्वाभिमान आहे आणि गर्व सुद्धा आहे. माझी जात येत आणि माझी जात त्या शब्दालाही पुढे जात नाही. हा मला या पोरांचा प्रचंड गर्व आहे. हा झालेला विजय कित्येक महिने हे होत नाही ते होत नाही. बॉम्बे गॅजेट सुद्धा आपण सरकारला सांगितलं की तेही स्वीकारा. सातारा संस्थांचं गॅजेट तेही स्वीकारा. चारही बाजूनं मराठ्यांचं कल्याण होऊ द्या. क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातूनही ज्यांना कोणती प्रमाणपत्र घ्यायचं नाही त्यांचंही तिकडून होईल. जिकडून घ्यायचं तिकडून घ्या पण मराठी आरक्षणात जा. आम्हाला म्हणायचे तिकडून निघतं नाही होत नसतं. ते नादी घेऊन चालले तिकडे जाऊन राणा करते हे पोट्टे नाही रेखा हे म्हणले जाऊन होत नसतं आम्ही गाडीत असतो. आणि तेव्हा सांगितलं होतं 29 ऑगस्टला आरक्षणात मारलेल्या खुट्या आणि खुटा उपटून फेकणार म्हणजे खुटा फेकला पाकळा फेकला दुसरी ठेवली. मराठ्याच्या नादी नाही लागायचा. जर तुम्ही आम्हाला छेडण्याचा प्रयत्न केला तर आमचा नाविलाज. आम्ही आत्ताही गावखेड्यात ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात वाद होऊ दिला नाही आणि आयुष्य फार होऊ देणार नाही. कारण आम्ही लहान आणि छोटा भाऊ म्हणून आताही गुन्हे गोळे त्यांना नांदतो. साहेब आमच्या गाव खेळात आत्ताही पद्धती एवढंच घेतो मग असं फिरवा. कारण मला लेखाचा वाढ सवय पहिल्यापासून आम्ही गाव खेळात हे अंतर लावतो भांडण
हे नीती याला नमुने पाहिजे या भांडणं लावतो आमच्या गरीब ओबीसी याने जर कोणाची मोटर जळाली तर हे म्हणजे तुझं पीक जवळ देऊ नको माझे मोटर घे पण पाणी दे इतकं प्रेम आमचं ओबीसी बांधवांना मराठ्याचं काम करायचं जर त्याने आजच्या आपासला तर उद्या हेवची आपासतो आणि जर नाही पाडला तर काका कच घोडेला होते त्या कामाला इतकं प्रेम आहे त्यांचं एकमेकावर गाव खेड्यातली पद्धत आहे गोर गरीबात आमच्यात भांडण नको लावू तो मोठा काय आणि तुमचा आदर करतो माणूस म्हणून विरोध आहे हे तुमच्या विचाराला विरोध आहे गोड घरी या गोळात म्हणतात ना त्यांना आम्ही उलट सांगतोय तुम्ही मोठे मोठे आम्हाला तुमचा आदर आहे हे सांगतो आम्ही या व्यासपीठावर मराठ्यांचा त्यांना कधीच विरोध नव्हता मराठ्यांनी त्यांना भरघोस आयुष्य भरभर केलेली त्यांनी विरोध करू नये यासाठी काही शिवताना आमचा वाद लावू नये माझ्या आता आपल्या सगळ्यांना एकच सांगणं की शासन कपड्यावर देऊन बसले आता तुम्हाला फक्त एक विनंती आपलं सगळं काम झालंय आता देश टिकवण्याची आणि ते लावून धरण्याची जबाबदारी सरकारची आम्हाला न्याय दिला या गुलालाचा असाच सन्मान राहू द्या कारण हा गुलाल त्या आद्या देशाचा आहे मराठा बांधवांना माझे हात जोडून विनंती खाली बसतात सगळे आणखी राहिले ना मग पुढे निघाले मग मन सोडून चालले काय मजा गाड्या मग सगळ्यांनी गाड्या दमने हाणायच्या आपण आपल्या गावाकडे गेल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं ते करायचं आपल्याला आंतरवाले बैठक होणार आहे तिथून पुढची दिशा काय पुढं काय करायचं यासाठी होणार आहे फक्त गाड्या सगळ्यांनी दमाने चालवायच्या जेवढं करून सगळ्यांनी दमाने यायचे तुम्ही आलात मराठ्यांच्या अंगावर गुलाल पडला मराठ्यांच्या लेकराला आरक्षण देऊन आपण म्हणलं होतं त्यांच्या डोक्यावर गुलाल टाकणार मराठ्यांनी तो टाकला हा विजय महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांचा आहे आणि बलिदान गेलेल्या सगळ्या बांधवांचं स्वप्न साकार होत आहे आणि पुढेही जर कधी अडचणी आल्या तर मी तुम्हाला शब्द देतो कोणत्याही आरक्षणातल्या अडचणी आल्या तरी सोडवायला मी सगळ्यात पुढे राहील जर या आद्य देशाला काही धोका झाला तर सगळ्यात अगोदर मुंबईला मी आझादनगरला उपोषणाला आलोच म्हणून समजा धन्यवाद सगळ्या धन्यवाद महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री शांत बसा खाली सगळे